पीसीओडी आणि थायरॉइड असतानाही वजन कमी करणं शक्य आहे का? पीसीओडी आणि जर थायरॉइड असेल, तर वजन कमी होणार नाही. हे खरं आहे का? तर अजिबात नाही. जर तुम्ही योग्य जीवनशैली अवलंबली, त्यासोबत डाएट केला, प्रॉपर व्यायाम फॉलो केला, तर हे नक्कीच शक्य आहे. 100% पॉसिबल आहे. फक्त तुम्हाला व्यवस्थित रुटीन फॉलो करायचं आहे. तुमचं वजन 100% कमी होईल. कसं? तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. ज्या माझ्या मैत्रिणींना पीसीओडी आणि थायरॉइडचा त्रास आहे, ॲक्चुअली भरपूर कमेंट्स असतात. प्रत्येकच रिप्लाय करायला वेळ नसतो. पण मी बऱ्याच कमेंट्स पाहिल्या ज्याच्यामध्ये पीसीओडी असणाऱ्या माझ्या मैत्रिणींनी किंवा ज्यांना थायरॉइड आहे, अशांनी कमेंट केलेले आहेत, की आमच्यासाठी एक डाएट प्लॅन शेअर करा. तसं तर मी याआधी सुद्धा डाएट प्लॅन शेअर केलेले आहेत. जर तुम्ही चेक केले नसतील, तर तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की चेक करू शकता. त्याच्यामध्ये पीसीओडी आणि थायरॉइडसाठी मी डाएट प्लॅन ऑलरेडी शेअर केलेत. तर याचबरोबर 40 प्लस असणाऱ्यांसाठी देखील 1-2 डाएट प्लॅन शेअर केलेत, ते देखील तुम्ही पाहू शकता. याचबरोबर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा पीसीओडी आणि थायरॉइड असणाऱ्यांसाठी योग्य असा डाएट प्लॅन शेअर करणार आहोत, ज्याच्यामुळे तुमचे हार्मोन्स जे आहेत ते संतुलित राहणार आहेत. हार्मोन्सचं जे बॅलन्स असतो तो व्यवस्थित राहणार आहे. आणि बऱ्याचदा अशा लोकांमध्ये ज्यांना पीसीओडी आणि थायरॉइडचा त्रास असतो, त्यांच्यामध्ये हाच प्रॉब्लेम असतो, की हार्मोन्स जे आहेत ते इम्बॅलन्स होत असतात सारखे आणि त्याच्यामुळे वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये तुमच्या अडथळे येतात. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये आपण पीसीओडी फ्रेंडली डाएट प्लॅन बघणार आहोत. हार्मोन्सचं संतुलन कसं राखायचं हे देखील पाहणार आहोत. आणि यासोबतच नॅचरल फॅट लॉस करण्यासाठी आपल्या व्हिडिओमध्ये टिप्स देखील असणार आहेत. तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा. जाणून घेऊयात आपला डाएट प्लॅन. तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे काय होतं, या दोन्ही आजारांमध्ये म्हणजे पीसीओडी आणि थायरॉइडमध्ये हार्मोन्स इम्बॅलन्स होत असतात. आणि याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीरामधलं ब्लॉटिंग आणि इन्फ्लामेशन वाढत असतं. म्हणजे आपलं जे पोट वगैरे फुगण्याची समस्या किंवा अपचन, या सगळ्या गोष्टी या लोकांमध्ये भरपूर जाणवतात. त्यामुळे हा जर डाएट प्लॅन तुम्ही प्रॉपर फॉलो केला, तर तुम्ही 1 महिन्यात तुमचं आरामात तुम्ही 4-5 किलो वजन कमी करू शकणार आहात. फक्त हे सांगते ते सगळं व्यवस्थित तुम्हाला फॉलो करायचं आहे. तर चला मग आता सुरुवात करूयात आपल्या नेहमीप्रमाणे मॉर्निंग ड्रिंकपासून. सगळ्यात पहिल्यांदा उठल्यावर तुम्ही मेथीचं वॉटर घेणार आहात. तर हे बनवायचं कसं? हे तुमच्यासाठी पीसीओडी आणि थायरॉइड असणाऱ्यांसाठी अगदी चमत्कारिकपणे काम करणारे, तुम्हाला फॅट लॉसमध्ये मदत करतं. तर याचे बेनिफिट्स इथे मी मेन्शन करेनच, ते तुम्ही व्यवस्थित प्रॉपर वाचा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल, की याचा तुम्हाला किती चांगला बेनिफिट होऊ शकतो. तर आता रात्रभर तुम्हाला 1 चमचा मेथी दाणे जे असतात, ते तुम्ही एका ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं, दुसऱ्या दिवशी तेच पाणी थोडंसं गरम करायचं आणि ते पाणी तुम्ही प्यायचं आहे ॲज अ मॉर्निंग ड्रिंक म्हणून. याचे भरपूर चांगले बेनिफिट असतात तुमच्यासाठी. तर नक्की तुम्ही ते डेली घ्यायचंच आहे. अजिबात मॉर्निंग ड्रिंक स्किप करायचं नाहीये. यानंतर तुम्ही काय करणार आहात, यानंतर तुम्ही व्हिटॅमिन डी साठी तुम्ही 10 मिनिट सूर्यप्रकाशामध्ये बसणार आहात. यामुळे देखील तुम्हाला छान वाटतं आणि आता थंडीचे दिवस आहेत, तर थोडंसं उन्हात बसलं की फ्रेश देखील वाटतं आणि दिवसभराचा म्हणतो ना आपण थोडासा आळस जो आहे तो आपला निघून जातो. तर 10 मिनिटं सूर्यप्रकाशात बसा आणि यानंतर तुम्ही थोडासा एक 15 मिनिट व्यायाम करायचा आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही योगा केलं तर ते तुम्हाला जास्त बेनिफिशियल राहील. तर इथे तुम्ही कॅट काऊ पोज करू शकता किंवा मग तुम्ही बटरफ्लाय पोज जी आहे ती देखील करा. याने तुम्हाला चांगला बेनिफिट होईल. तुमचे मसल्स जे आहेत ते स्ट्रेच होतात भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये आणि योगा हा केव्हाही बेस्टच आहे वेट लॉसमध्ये. कारण आपलं अंग जे आहे ते याने लवचिक होतं आणि आपलं जे म्हणतो ना आपण जखडलेलं असेल एखादा भाग आपण कंटिन्यू बसून असतो किंवा अ, थोडाफार व्यायाम आपल्याला करणं होत नाही दिवसभराच्या आपल्या रुटीनमध्ये. तर जेव्हा तुम्ही सिंपल काही योगा करता ना, तर तेव्हा तुमचं शरीर जे आहे ते लवचिक होतं, स्ट्रेस रिलीफ होतं आणि स्ट्रेच होतं. त्यामुळे अखडलेलापणा जो असतो तो निघून जातो.
तर नक्की फॉलो करून बघा. मॉर्निंगचं झालं आपलं, आता ड्रिंक वगैरे घेतलं, व्यायाम केला, की नंतर आपण नाश्ता करणार आहोत. तर आता नाश्त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रोटीन आणि फायबर रिच असाच आहार तुम्हाला घ्यायचा आहे. नाश्त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रोटीन रिच ब्रेकफास्टचे ऑप्शन शोधा. चांगले चांगले ऑप्शन्स आपल्याला ऑनलाईन देखील अवेलेबल मिळतात. त्याच्यातले तुम्हाला 2 ऑप्शन मी सांगते. इथे तुम्ही एकतर मुगाचा चिला घेऊ शकतो. इथे तुम्ही मूग डाळीचा चिला बनवा किंवा हिरव्या मुगाचा चिला बनवा किंवा कमी तेल टाकून डोसा बनवला तरी देखील चालणार आहे. याच्यामधून तुम्हाला प्रोटीन मिळेलच. या व्यतिरिक्त तुम्ही ओट्स खाऊ शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या ॲड करून ओट्सचे पोहे बनवा, ओट्सचा उपमा बनवा, खिचडी बनवा. काहीही ओट्सपासून किंवा ओट्स पोरिज तुम्ही फ्रुट्स घालून बनवू शकता. तर इथेच तुम्हाला 4-5 ऑप्शन्स या 2 ऑप्शनमधूनच मिळतात. तर याच्यातून तुम्हाला प्रोटीन आणि फायबर बरंच मिळतं. यामुळे काय होतं, आता पीसीओडी थायरॉइडवाल्यांमध्ये प्रॉब्लेम काय असतो, हे लोकं कमी खाऊ शकत नाहीत. सारखी-सारखी भूक लागते. मग यावरती पर्याय जर काय असेल, तर हाच पर्याय आहे. तुम्ही प्रोटीन आणि फायबरवाल्या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्या पाहिजेत. ज्याच्यामुळे काय होणार आहे, मग तुम्हाला जास्त जी भूक लागण्याचा प्रॉब्लेम आहे, सारखी-सारखी भूक लागते, तर ती लागणार नाहीये. आणि तुम्ही अशा पद्धतीचा आहार घेतला, तर खूप काळासाठी तुमचं पोट भरलेलं राहील आणि एक्स्ट्राचे स्नॅक्स, एक्स्ट्राचं क्रेव्हिंग अजिबात होणार नाही. तर तुम्ही नाश्त्यामध्ये अशा पद्धतीचा आहार घ्यावा. यानंतर मग तुम्हाला डायरेक्ट दुपारचं जेवण करायचंय. मध्ये-आधी कितीही भूक लागली तरी फक्त पाणी पिणार आहात, कोमट पाणी प्या. अजून तुम्हाला फॅट लॉसला हेल्प होईल. बाकी त्या व्यतिरिक्त अजिबात काहीच खायचं नाही. दुपारचं जेवण करणार आहोत, तर आता दुपारच्या जेवणामध्ये आपण सिंपल भाकरी, ज्वारी किंवा बाजरीची भाकरी घ्या. एक मीडियम छोट्याशा साइजची, फुलक्याच्या साइजची. भाकरीमध्ये देखील फायबर असतं. त्यामुळे भरपूर काळासाठी पोट भरलेलं राहतं आणि भाकरी पचायला देखील खूप हलकी असते. त्यामुळे चरबी देखील अजिबात वाढत नाही. जसं चपाती पचायला थोडासा वेळ लागतो, तसं भाकरी लवकर पचते. तर भाकरी, त्याच्यासोबत भाजी आणि एखादी कोणती पण डाळ जी घरात तुमच्या बनत असेल ती. सोबत तुम्ही काकडी, गाजर, टोमॅटो एनिथिंग जे सॅलड तुम्हाला खायचंय, ते सॅलड तुम्ही त्याच्यासोबत घ्यायचं. असा सिंपल आहार तुमचा डेली असला पाहिजे. आणि दुपारचं थोडंसं भाकरी अर्धी थोडीशी चतकोर एक्स्ट्रा खाल्ली तरी चालणार आहे. कारण यानंतरच्या ज्या मील आहेत, आपला रात्रीचा डिनर आहे, तो थोडासा आपण हलका ठेवणार आहोत. त्यामुळे दुपारी थोडीशी अर्धी भाकरी, चतकोर भाकरी एक्स्ट्रा खाल्ली तरी देखील चालणार आहे. कारण एक्स्ट्राचं बाकीचं अनहेल्दी आपल्याकडून काही खाल्लं जाऊ नये म्हणून. तर मग दुपारचं जेवण झालं. यानंतर आपण संध्याकाळच्या वेळी तुम्हाला मी ड्रिंक सांगते. ये या गोष्टी तुमच्यासाठी अगदी बेस्ट आहेत. त्या ड्रिंक्समध्ये तुम्ही मेथी दाण्याचं पाणी किंवा तुम्ही इथे तुळशीचं पाणी, म्हणजे तुळशी वगैरे घालून आपण गवती चहा टाकून पाणी उकळवून ते आपण म्हणतो ना, एक नॅचरल असा हर्बल टी तुम्ही बनवू शकता. किंवा फ्लॅक्स सीड थोडेसे रोस्ट केलेले तुमच्यासाठी बेनिफिशियल ठरतात. म्हणजे थायरॉइडवाल्यांसाठी, पीसीओडीवाल्यांसाठी फ्लॅक्स सीड देखील एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला मदत करेल वेट लॉस करायला. तर भाजलेले फ्लॅक्स सीड्स मार्केटमध्ये मिळतात. ते आणून तुम्ही ते खाऊ शकता स्नॅक्स म्हणून. याचबरोबर दालचिनीचं पाणी म्हणजे सिनेमन वॉटर तुम्ही पिऊ शकता. यामुळे देखील तुम्हाला फॅट लॉस करायला, वेट लॉस करायला मदत होऊ शकते. तर हे सगळं तुम्ही घ्यायचंय. एक ड्रिंक म्हणून तुम्ही हे मध्ये-अधे जेव्हा कधी वाटेल तेव्हा पिऊ शकता. यानंतर डायरेक्ट आपण आता मग काय करणार आहोत, रात्रीचं जेवण. रात्रीच्या जेवणामध्ये मी सिंपल तुम्हाला 30 दिवसांसाठी फक्त तुम्ही सूप घेणार आहात आणि त्याच्यासोबत वाटेल तेवढं सॅलड. वाटेल तेवढं म्हणजे अ, जेवढं गरजेचं आहे तेवढं एक बाउल भरून सॅलड. सॅलडमध्ये तुम्ही अ, जे नॉर्मल आपण सॅलड मिक्स वगैरे मिळतं, अवेलेबल असतं. जर तुम्ही ऑफिस गोइंग असाल, तुम्हाला आणणं पॉसिबल नसेल, तर आपण जसं की स्टार बाजार असेल किंवा डी-मार्ट वगैरे या ठिकाणी, डी-मार्टमध्ये मिळतं की नाही मला माहीत नाही. पण अशा बरेच ऑनलाईन वगैरे आता ब्लिंकिट झालेलं आहे, झेप्टो झालं. अशा बरेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, ज्याच्यावरून तुम्ही सॅलड मिक्स जे आहे ते इझिली तुम्हाला अवेलेबल होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही, की आम्ही ऑफिसला जातो, तर आम्ही खूप बिझी असतो, तर आम्ही नाही फॉलो करू शकत डाएट. तुम्ही नक्की फॉलो करू शकता. रात्रीच्या वेळी तुम्ही सूप आणि सॅलड अशा 2 गोष्टी घ्यायच्यात. सॅलड मिक्स तर तुम्हाला रेडीमेड देखील मिळतं आणि जर तुम्ही घरी आणून ठेवलं, तर ते तर उत्तमच आहे. तर रात्रीच्या डिनरमध्ये आपण 7 वाजता 7 ते 8च्या दरम्यान तुमचा डिनर झाला पाहिजे. 8 नंतर अजिबात आपण काही खाणार नाहीये.
आपल्याला 8 नंतर फक्त पाणी प्यायचंय. कारण काय होतं रात्री लेट तुम्ही जर खाल्लं, तर जसं की तुम्हाला माहीतच आहे, मग त्याचं फॅटमध्ये रूपांतर होतं, फॅट स्टोअर होते बॉडीमध्ये. म्हणून मग रात्री थोडंसं लवकरच आपण जेवणार आहे. 8 वाजेपर्यंत आपलं रात्रीचं जेवण झालं पाहिजे. तर एवढं रात्रीच्या जेवणात घ्यायचं, झालं. मग नंतर झोपायच्या आधी तुम्ही पुन्हा एकदा सिनेमन वॉटर असेल किंवा मेथी दाण्याचं वॉटर किंवा नॉर्मल गरम पाणी यामधलं तुम्ही कोणतंही ड्रिंक तुम्हाला घ्यायचंय रात्री झोपायच्या आधी पुन्हा एकदा. यामुळे खरंच मी हे फॉलो करते आणि काय होतं पचन आपलं व्यवस्थित होतं. रात्री जेव्हा आपण गरम पाणी पिऊन झोपतो ना, तेव्हा सकाळी पोट व्यवस्थित साफ होतं. अजिबात तुम्हाला अपचन, गॅसेस, ॲसिडिटीचा अजिबात प्रॉब्लेम होत नाही. म्हणून झोपायच्या आधी नक्की हे घ्यायचंच आहे. तर झालं. यानंतर मग आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं? तर महत्त्वाचं तुम्हाला लक्षात हे ठेवायचंय, तुम्हाला दूध आणि डेअरी प्रॉडक्ट जे आहेत, याच्यापासून लांब राहायचं आहे. 30 दिवसामध्ये तुमचं बऱ्यापैकी 5 किलो वजन चांगल्या पद्धतीने कमी होईल. फॅट लॉस देखील होईल. पण तुम्हाला दूध आणि डेअरी प्रॉडक्ट, दुधापासून आणि डेअरी प्रॉडक्टमध्ये जे काही येतं, पनीर असेल, दही असेल, आणखीन काही असेल, तर त्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहायचंय. तुम्हाला ते थोडेसे वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये अडथळा देऊ शकतात. तर ते तुम्ही खायचं नाहीये. बाकी लाईफस्टाईल तुम्हाला चेंज करायची आहे थोडीशी. लाईफस्टाईल चेंज म्हणजे काय? तर तुम्हाला दररोज 30 मिनिट थोडंसं तरी चालायचं आहे, व्यायाम करायचा आहे. हे दररोज तुम्ही करायचे. थोडासा व्यायाम हा तुमच्या शरीरासाठी हानिकारक तर ठरत नाही, तुम्हाला हेल्पच करणार आहे. त्यामुळे 30 मिनिटं काढून व्यायाम किंवा तुम्ही 30 मिनिट वॉक करू शकता. यासोबतच तुम्हाला डेली 7 ते 8 तास झोप घ्यायची आहे. कारण जर शरीराला झोप व्यवस्थित असेल, तर तुमचं काय आहे, व्यवस्थित सगळं डायजेशन, सगळं रुटीन व्यवस्थित राहतं. बॉडी स्ट्रेस रिलीफ राहते. नाहीतर मग झोप नसेल, तर मग सतत आपण मरगळलेले, कंटाळवाणे असतो आणि स्ट्रेस देखील होतो. त्यामुळे झोप प्रॉपर घ्या आणि छान आनंदात राहावा. तुम्हाला नक्की मदत होईल त्याची. आणि जर कधी स्ट्रेस वाटलाच, तर तुम्ही थोडंसं मेडिटेशन करू शकता, जर्नलिंग करू शकता. याच्यामुळे आपला माइंड शांत होतो आणि बॉडीतला स्ट्रेस देखील रिलीफ होतो. तर नक्की तुम्ही असं करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही ओमेगा 3 असणारे फूड तुम्ही जास्त प्रमाणात खायचे. जसं की फिश वगैरे असतं, त्याच्यामध्ये ओमेगा 3 मिळतं. तर आणि व्हेजमध्ये देखील काही गोष्टी असतात. तर अशा ओमेगा 3 असणाऱ्या आणि झिंक असणाऱ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा. त्या तुम्हाला तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये नक्कीच मदत करतील आणि बऱ्यापैकी फायदाच होतो अशा पद्धतीच्या गोष्टी फॉलो केल्यानंतर. तर नक्की तुम्ही हे रुटीन फॉलो करून बघा. पी म्हणजे थांबणं नाही, तर ही तर सुरुवात आहे. जर तुम्ही तुमच्या सवयी बदलल्या, तर हार्मोन्स तुमच्या बाजूने काम करतात. हे नेहमी लक्षात ठेवा. मैत्रिणींनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, तर कमेंट करा. स्ट्राँग वुमन, हेल्दी वुमन. नक्की तुम्ही हे रुटीन फॉलो करून बघा आणि रिझल्ट मला शेअर करायला अजिबात विसरू नका. Instagramवरती DM तुम्ही करू शकता जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल, काहीही डाएट प्लॅन फॉलो करताना जर प्रॉब्लेम्स आले किंवा एनिथिंग तुम्हाला वेट लॉस रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही Instagramवरती आपल्याला DM करू शकता. Instagramची लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच हेल्दी कंटेंटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि फिट राहा. बाय फ्रेंड्स.